नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पोलीस भरतीचा पेपर झालेला आहे. पुण्याचा पेपर. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं फास्ट ट्रॅकला जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला गणिताचे 25 पैकी 25 मार्क आलेत. कारण की प्रश्न जसे तसे आलेत. एक दोनच प्रश्न आहेत ज्यामध्ये फक्त काय केलेलं आकडेवारीमध्ये बदल आहे. टाईप तुमची तशी झालेली आहे. मी याच्यावर लिहूनच ठेवलं होतं की जसंच्या तसं तुम्हाला या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आता ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला असेल त्यांना 25 पैकी 25 भेटले. ज्यांनी जास्त रिव्हिजन केलेली असेल त्यांच्या लगेच लक्षात येतं की या ठिकाणी काय क्लू आहे, कोणता शॉर्ट मेथड आहे, त्यांनी प्रश्न ते सोडवलेले आहेत. आता या ठिकाणी प्रश्न सेट बी आहे पुण्याचा, 26 पासून झाले आहे. तुम्हाला म्हटलं बेसिकवर पण प्रश्न विचारला जातात, बरेच विद्यार्थी बेसिक करत नाहीत. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बेसिक इथं दिलेलं आहे. सुरुवातीलाच बेसिक मॅथ्स आपण त्याला म्हणतो, संख्या वगैरे जे काय असतं. तर यामध्ये आपण संख्येवरचे प्रश्न पेज नंबर 23ला टाकलेला आहे. तुम्ही पुस्तकामध्ये जा आणि पहा. तर तुमचा 26 नंबरचा जो प्रश्न आहे, 26 नंबर, तर तो आपल्या 23 नंबरच्या पेजवर 11व्या नंबरचा प्रश्न आहे. 11वा जसाच्या तसा ऑप्शन सहित. त्याच्या आधी काही तो कोणत्या पेपरला आलेला नाही, पहिल्यांदाच आला. याचा अर्थ त्यातनं तो घेतलेला आहे. आणि तुम्हाला आधी पण म्हटलं होतं जरी आले असतील तरी थोडा जरी बदल झाला असेल तर टाईपमध्ये बदल होणार नाही. एखाद्या ठिकाणी 23 टाकलं तर दुसऱ्या ठिकाणी काय येऊ शकतं, 24. आता प्रश्न काय विचारला पहा, 26 नंबरचा बी संचामधला, कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज नेहमीच डॅश डॅश असतं. पुस्तकामध्ये तुम्ही चेक करून घ्या, पान नंबर 23 प्रश्न क्रमांक 11. आता जर आपलं पाठ नसल तर या ठिकाणी विषम संख्या कोणत्याही घेऊन टाका, सोप्या सोप्या. 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, यांची बेरीज करून घ्या. 7 आणि 5 12 आणि 3 15. याचा अर्थ 3 जर विषम संख्या असतील तर त्यांची बेरीज काय असतं, नेहमी विषमच राहते. आणि हे आपण लिहून दिलेलं आहे. 2 सम असतील तर काय, 2 विषम असतील तर काय. ज्यांनी डिटेल अभ्यास केला त्यांना पाहता क्षणी उत्तर आलेलं असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर दुसरा पुन्हा बेसिकवरचा प्रश्न. टोटल 5 प्रश्न विचारलेले आहे बेसिकवर. खूप सारे प्रश्न झाले बेसिकवर. नुसती बेरीज विचारली आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे. पेपर तुमच्याकडे आलेला असेल, पेपर चेक करा. अजून मुंबई राहिलेला आहे, त्याच्यामध्ये पण तसंच राहील. जेवढे गणिताचे येतील, 10 येतील, 15 येतील, 50 येतील, जे काही येतील टाईपवर आधारितच राहणार आहे. व्हिडिओ तुमच्याकडे असू द्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर गणित काय विचारलं पहा, आडवी दिलेली आहे बेरीज 72 अधिक समथिंग असं. याला मी फक्त मांडताना उभं मांडतो. अधिक 978 एकाखाली एक मांडायचं आहे. त्याच्यानंतर 23,015 23,015 याची नुसती बेरीज ॲज इट इज प्रश्न आहे. कुठं आहे आपल्या पुस्तकात, पान नंबर 25 प्रश्न क्रमांक 2. जायचं आणि चेक करायचं. कुठंही 2च्या ठिकाणी 3 टाकलेलं नाही, कुठंही पर्यायामध्ये काही बदल नाही. जिथं यापैकी नाही लिहिलं तिथं यापैकी नाहीच आहे. नुसती बेरीज तुम्हाला करता येतं. 8 आणि 2 10, 5 15. हातचा आला तुमचा 1, 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि 1 16शी 6. हातचा पुन्हा 1, 9 आणि 1 10 आणि 2 12शी 2. हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि हा 1 11. हातचा पुन्हा 1 म्हणजे काय आलं ते 31,265. पर्याय क्रमांक पहिला ए. त्याच्यानंतर 28 आपण गुणाकाराचे नियम वगैरे टॉपिक टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त 5 प्रश्न आपण सोडवण्याकरता 5 ते 10 प्रश्न दिले आहे. -2 गुणिले -3 नेहमी मी घेत असतो. त्यातला प्रश्न जसाच्या तसा आलेला आहे. काय आलं पहा, -1 इंटू -3 इंटू -4 इंटू -3. आता वजा असेल तर रूल काय सांगितला होता आपण, वजा चिन्ह मोजा. किती आले वजा चिन्ह, 1 2 3 4 आले. सम जर असेल चिन्ह किती आहे, 4, म्हणजे समसंख्येमध्ये म्हणजे उत्तर धन येणार असं आपण लिहून दिलेलं आहे रूल. आणि जर विषम चिन्ह आले असतील, विषम वेळा आले असतील तर उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. आता हा प्रश्न कुठं आला पहा, आपल्या पान नंबर 26ला कंटिन्यू आहे. 24ला प्रश्न आला, 25 पानावरचा प्रश्न आला, 26चा आला, 27चा आला, 31चा आला. कंटिन्यू त्या ठिकाणी प्रश्न सुरू आहेत ॲज इट इज, काहीच बदल नाही. आता गुणाकार 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 एक 36. काय येणार, +36. कुठं आहे पर्याय, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न. मोठे मोठे गुणाकार आपण घेतला याच्यानंतर लगेच, आणि त्याच्यामध्ये 5 प्रश्न तुम्हाला दिले. त्या 5 पैकी एक प्रश्न आलेला आहे.
गुणाकारामध्ये पान नंबर 27 वर प्रश्न आपला फास्ट ट्रॅक मॅथमध्ये प्रश्न क्रमांक 3. 38 89 गुणाकारामध्ये 305. नुसता गुणाकार आहे, फक्त मोठा टाकलेला आहे. मग या ठिकाणी गुणाकार जर करायचा असेल तर 9 5 45, हातचे किती आले आपले 4, 5 8 40 आणि 4 झाले तुमचे 44, हातचे पुन्हा 4, 8 पंचे 40 आणि 4 44, पुन्हा हातचे 4, 5 त्रिक 15 आणि 4 19. यानं आपण गुणून टाकलेलं आहे. शून्यानं गुणायचं असेल दशक पासून स्टार्ट करणार 0 0 0 0. इथं काय करतो फुली. आता 3 न गुणायचं तर शतक पासून लिहायला सुरुवात करू आपण. 9 त्रिक 27 7, हातचे आले आपले 2, 8 त्रिक 24 आणि 2 26 6, हातचे पुन्हा 2, 8 त्रिक 24 आणि 2 26 6, हातचे पुन्हा 2, 3 त्रिक 9 + 2 11. एवढा मोठा गुणाकार आहे. 5 आहे, 4 आहे, 7 आणि 4 11, एक हातचा आला 1, 9 1 10 आणि 7 16, हातचा पुन्हा 1, 6 आणि 2 8. हे आलेलं आहे 1180 145. 1180 145 बी नंबर. प्रत्येक पान उलटलं की प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे. त्यानंतर 30व्या नंबरचा प्रश्न, स्थानिक किंमत दर्शनी किंमत झालेला आहे आपला 100 वेळा घेतलेला आहे. तर या ठिकाणी हाही प्रश्न जसाच्या तसा नो चेंज. 34,567 यामध्ये 4ची स्थानिक किंमत लिहा. तुम्हाला म्हटलं होतं की गुणाकार स्वरूप सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे आणि या ठिकाणी यांनी गुणाकार स्वरूप विचारलेलं आहे. पेज नंबर 31 वर प्रश्न आहे आपल्या हा फास्ट ट्रॅक मॅथमध्ये प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन्स आहेत ॲज इट इज. मी तुम्हाला असं म्हटलं होतं 4चा 4च ठेवा आणि गुणाकारामध्ये 10चा घातांक किती हा जर काढून टाकला तर किती संख्या उरले, अंक उरले 3, डोक्यावर टाका 3. 4 × 10चा घातांक 3. 30व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न. आता 31 नंबरचा प्रश्न आहे आपल्या पुस्तकामध्ये जसाच्या तसा, पान क्रमांक 77 प्रश्न क्रमांक 66. तुम्ही जायचं आणि तिथं पाहायचं. पान 77 प्रश्न क्रमांक कोणता 66. गणित थोडंसं आता किचकट आहे. 1.43 अधिक 6.1 छेदात किती दिलं 4 वजा 3.1 छेदात 5 अधिक 0.88 वजा कंसामध्ये टाकलेलं आहे 2.5 गुणाकारामध्ये 0.32. 31 नंबरचा प्रश्न ज्यांनी पेपर सोडवला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. आता ज्यांनी डिटेल अभ्यास केला असेल त्यांचं एकदम पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटले असतील, त्यात वाद नाही. सोडवायचं मग आता आनंद घ्यायचा थोडासा. याला तर काही करता येत नाही कारण ऑप्शन जर चेक केले तर पॉईंटमध्ये दिले आहेत, म्हणजे हे सगळं उत्तर आपल्याला पॉईंटमध्ये काढायचं आहे. ठीक आहे. मग आता इथे हे असंच राहू दे. याचं कन्व्हर्शन पहा. 6 × 24 आणि 1 25. 25 छेदामध्ये किती 4. हे असंच राहू द्या. 1.43 प्लस आहे तर प्लस घ्या, मायनस 5 त्रिक 15 आणि 1 16 छेदात 5. ओके. प्लस 0.88 ॲज इट इज मायनस गुणाकार करावा लागेल. पॉईंटचा गुणाकार असताना पॉईंटला विसरून जा, नंतर पॉईंट देऊ आपण. म्हणजे नुसतं इथं काय म्हणणार मी 25 × 32. 25 × 50 हातचे किती आले 5. 25 त्रिक 75 आणि 5 80 म्हणजे 800. घरं किती सोडायचे, हे 2 घर आणि 1 घर 3 घर 1 2 3 म्हणजे 0.800. याचा अर्थ 0.8. पॉईंटमध्येच ऑप्शन दिला तर याचंही काय करू आपण पॉईंटमध्ये करून टाकू. आता 4 जर समजा 25ला भागलं डायरेक्ट भागता आलं पाहिजे, नाही तर मग इकडं कोपऱ्यात जावं लागेल, भागाकार करावं लागेल वगैरे वगैरे. एक करून दाखवतो. 25/4 4 सकट 24, खाली उरला 1, जास्तीचा 0 घेतला की दे पॉईंट. नंतर 4 2 8, खाली उरले 2 0 आणि 4 5 20. म्हणजे याचं काय आलं पॉईंटमध्ये 6.25 आलेलं आहे. मायनस तसं याचं 5 त्रिक 15 पॉईंट आणि 5 2 10. इकडं काय 1.43 प्लस आहे. आता हे एवढंच उरलं. 0.88 मायनस 0.8 याचं कॅल्क्युलेशन इथंच करून टाकू आपण, म्हणजे तुमच्या जास्त ते मोठं होणार नाही. इथलं इथंच हे इथून कट करून टाकतो.
आता 0.88 मायनस 0. हे 800ला तिकडे 0 लिहायला काही महत्त्व नसतं. मग नाही आलं तर 0.88 लिहायचं, मायनस 0.8 इथं 0 टाका मनानं. 8तून इथं 8च राहिलं, इथं 0 इथं, म्हणजे काय झालं हे प्लस 0.08. याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. 0.88 मधून याला काय केलं, वजा केलं, ते किती आलं 0.08. ठीक आहे. त्याच्यानंतर यांची करून टाका आता बेरीज. आडवी बेरीज आली तर आनंद आहे, नाही तर उभं. आडवी कशी आता पहा, इथं 3 आणि 5 आणि 3 8. ठीक आहे. 4 आणि 2 6 आणि 6 आणि हा एक 7. 7.68. हा मायनसवाला राहू द्याल जरासं बाजूनं. प्लस हा घेऊन टाका इथं 0.08. मग 8 आणि 8 16शी 6 चाला 1. 6 आणि 1 हा 7 आणि इथं आलं 7.76. त्यातून हे मायनस करा. 7.76 मधनं जर 3.2 काढून टाकले, इकडे काही नाही तर 0 द्या. हे झालं 6. हे किती आलं 5. याच्यातून हे मायनस केलं 4. 4.56. 4.56 पर्याय क्रमांक 2. अपूर्णांकामध्ये आलेलं प्रॉब्लेम. पान नंबर 77ला प्रश्न क्रमांक 66 पर्यायासहित जसंच्या तसं. आता 32 नंबरचा हा जो प्रश्न आहे, ॲक्च्युली हा प्रश्न आपण बुद्धिमत्तेमध्ये टाकलेला आहे. आता बुद्धिमत्तेमध्ये टाकल्यानंतर आपण त्याला बुद्धिमत्तेमध्ये पाहू. म्हणजे गणिताचे जे काही 25 प्रश्न आहेत त्यामध्ये यांनी काय केलं की 2 बुद्धिमत्तेचे आले, 32 आणि 33 नंबरचा. म्हणजे गणिताचे 2 कमी झाले, 23च प्रश्न झाले. गणितात ॲड केलं तर चालतं, पण आपण चॅप्टरच बुद्धिमत्तेमध्ये टाकलेलं आहे, त्यावेळेस तेव्हा पाहू. त्यानंतरचा 33 नंबरचा डॉक्टरचा प्रश्न आलेला आहे जसाच्या तसा. तोही बुद्धिमत्तेमध्ये आपण टाकले, त्यावेळेस बुद्धिमत्तेच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. त्यामुळे 32-33 प्रश्न दुसऱ्या भागामध्ये आपले राहतील. त्यानंतर ते जसे तसे आलेले आहे. तुम्हाला पेज नंबर नंतर मी सांगतो बुद्धिमत्तेमधलं. 34 नंबरचा प्रश्न पहा. सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात मोठा अपूर्णांक. अपूर्णांक घेताना आपली तिसरी चौथीच टाईप आहे. छोटा शोधा, मोठा शोधा, चढता क्रम, उतरता क्रम सगळं मांडून ठेवलेलं आहे. 2-2 प्रश्न आले एका खाली एक. लहान अपूर्णांक शोधा तोही आला, मोठा अपूर्णांक काढा तोही आला. 34 नंबरचा पहा. 3/4, त्याच्यानंतर 5/6, त्याच्यानंतर 7/8, त्याच्यानंतर 4/5. याच्यात कोण पाहिजे तुम्हाला, लहान पाहिजे. सर्वात लहान विचारलेलं आहे. आपण पुस्तकामध्ये अंश सारखा असेल तर काय, छेद सारखा असेल तर काय, सगळं वेगवेगळं असेल तर काय, 3-4 टाईप घेतलेले आहेत. तुम्ही त्यामध्ये घुसा अपूर्णांकामध्ये, पेज नंबर 66 टाईप नंबर 15 तिथं जा, त्या ठिकाणी पहा. आता यामध्ये कोण पाहिजे, लहान पाहिजे. गुणाकार करूनही करता येतं किंवा तुम्ही या ठिकाणी 0 देऊ शकता, भागाकार करून करता येतं, जे आवडेल ते करायचं. पण गुणाकार जास्त फास्ट होतो भागाकारापेक्षा. ज्यांचा भागाकार स्ट्रॉंग असेल त्यांनी तसं करायचं. तुम्हाला कोण पाहिजे, लहान. लहान पाहिजे म्हणजे मोठ्याला कट करा. आता पहा, 6 18 आणि 4 पंच 20. 20 गुणाकार मोठा आला, याला गायब करा. त्यानंतर 8 24 आणि 7 चूक 28. लहान पाहिजे, याला गायब करा. आता ही पहिला आणि शेवटचा उरला. 5 15 आणि 4 चूक 16. हाही कॅन्सल. 15 गुणाकार छोटा आलेला. याचा अर्थ उत्तर काय आलं, 3/4. 3/4 म्हणजे पहिला पर्याय. 35 नंबरचा प्रश्न. सेम कंडिशन सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला तसाही सॉल्व करता येतो. 6/7, 3/4, 15/16 आणि 11/12. याच्यात कोण पाहिजे, याच्यात मोठा पाहिजे. मोठा छोटा पुन्हा आहे, पेज नंबर 75 गणित क्रमांक 40. त्या ठिकाणी मोठा छोटा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर चढता उतरता क्रमही पाहिलेला आहे. याच्यामध्ये मोठा जर पाहिजे असेल तर लहानाला कट करा. पुन्हा तिरपा गुणाकार. 6 चूक 24, 7 21. कोणता गुणाकार लहानाला, हा 21. डायरेक्ट कट कॉम्पिटिशनमधून. हे गुणाकार ठेवायचं नाही डबल. पुन्हा नवीन गुणाकार. 16 96, 15 105. मोठा पाहिजे, हा गेला, 105 कॅन्सल. आता दोघंच जण उरले. गुणाकार करावा लागेल. 12 आणि 15ला गुणा. 12 पंच 60 0. हातचे आले आपले 6. 12 1 12 आणि 6 18 झालं 180 गुणाकार. 16 ने इकडे गुणा. 16 1 16शी 6. हातचा आला 1. 16 1 16 आणि 17 176. कोण मोठा आला, 180 मोठा आहे. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 15/16 पर्याय क्रमांक 3 झाले. 35 पर्यंत आपण आलेलो. त्याच्यानंतर
ट्रेनचं प्रॉब्लेम टाकलेलं आहे 36 नंबरचं आणि ही आपल्या टाईप नंबर 11 सोबत आहे. यातले आता आकडे वेगवेगळे आहेत. टाईपचा शॉर्ट जो आहे तो जसाच्या तसा तिथलं तुम्हाला 200-300 तो अंक काढून घ्यायचा आहे आणि 1100 आणि 1300 टाकायचं, एवढाच बदल आहे, बाकीचं काहीच नाही. म्हणून या गणिताला पाहायचं असेल तर पान नंबर 273 टाईप नंबर 11 हे जर गणित तुम्ही सोडवलं असेल, ज्यावेळेस ट्रेनचा प्रॉब्लेम असतं त्यावेळेस तुम्हाला म्हणत असतो जर विरुद्धचा प्रॉब्लेम असेल तर सरकही राहणार किंवा सरक असेल तर विरुद्ध राहणार, दोनही प्रॉब्लेम एका खाली एक टाकलेले आहेत. त्यातलं तुम्हाला विरुद्धचं त्यांनी गणित यामध्ये टाकलेलं आहे. गणित काय म्हटलं ते पहा. ए स्थानकावरून बी स्थानकाकडे ट्रेन चाललेली एक, जिची लांबी आहे 1100 मीटर. कोणाची लांबी? ट्रेनची लांबी 1100 मीटर आहे आणि तिचा स्पीड दिलेला आहे 50 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर या स्पीडनं चालली. दुसरी ट्रेन बी पासून ए कडे चालली, म्हणजे विरुद्ध दिशा आहे आणि ट्रेनची लांबी तुम्हाला दिली आहे या ठिकाणी 1300, जिचा स्पीड दिला आहे 70 किलोमीटर पर आवर. दोन स्टेशनवरून किंवा दोन ठिकाणावरून ट्रेन निघालेल्या आहेत, अपोजिट डायरेक्शन जात आहेत, त्यांच्या लांब्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यांचं स्पीड दिलं आहे. तर विचारलं काय? आगगाड्या परस्परांना किती वेळामध्ये ओलांडतील? जसाच्या तसा प्रश्न आलेला आहे. पान नंबर 273 टाईप नंबर 11 जायचं आणि त्याचा दुसराही प्रश्न सोडून घ्यायचा. काय करावं लागेल? डायरेक्शन जर अपोजिट असेल तर वेगांची काय होईल? बेरीज. डायरेक्शन जर सेम असेल तर वेगांची काय होते? वजाबाकी. आणि लांब्या असतील तर जगातल्या सगळ्याच ट्रेनच्या गणितात लांब्यांची आपण काय करणार? बेरीज करणार. किती वेळामध्ये ओलांडतील? तर वेळ बरोबर आपण सूत्र हे लिहून दिलेलं आहे, त्याला असं राऊंड करून ठेवलेलं आहे, चौकोनी डब्बा. अंतरांची बेरीज याचा अर्थ 1100 प्लस 1300 भागाकारामध्ये. डायरेक्शन जर अपोजिट असेल तर वेगांची बेरीज होणार, त्याच्यामुळं 50 अधिक 70. पण याचं युनिट काय? याचं युनिट आहे मीटर, याचं युनिट आहे किलोमीटर पर आवर. त्याच्यामुळे इथं कन्व्हर्शन करावं लागतं. 5/18चा फॅक्टर तुम्हाला माहिती आहे. वर जर बेरीज केली आपण तर किती येतं? ते 1 आणि 1 2 4 2400. खाली बेरीज 7 आणि 5 12 120. कन्व्हर्शन करायचं असेल तर 5/18 गुणावं लागतं, हे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे गुणाकारामध्ये 5/18. तोडताड कार्यक्रम जर आपण केला तर साइन 3 18 साइन 2 12 0 20 पंच 100 100/3 याचा अर्थ 2400. एक कट मारून टाकतो, हा 3 जाईल वर आणि हा जो आपला 100 आला होता 20 पंच 100 तो येईल खाली. 0 0 0 0 गेलं 24 त्रिक 72 सेकंद आपल्याला लागतील. पर्याय क्रमांक 2 बी ऑप्शन तुमचं राहणार आहे या ठिकाणी 36 नंबरचं. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न. आता बोटेत बसायला सांगितलेला आहे आपल्याला. तुम्हाला जर पुस्तकात शोधायचं असेल तर यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, पण दोन गणिताचं जर कॉम्बिनेशन केलं असेल, ट्रेनचा सरासरी वेग काढणे आणि बोटेमधलं, तर तुम्हाला ते आन्सर येतं. 25 किलोमीटर प्रति तास संथ पाण्यात एक बोट जात आहे, जिचा वेग आहे 25 किलोमीटर प्रति तास. संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग किती दिला? 25. युनिट काय? किलोमीटर पर आवर. त्यानंतर प्रवाहाचा वेग दिलेला आहे. प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग किती दिला आपल्याला? 5 किलोमीटर पर आवर. विचारलं काय? प्रवाहाच्या दिशेने बोट जाईल आणि वापस येईल, तर तिचा सरासरी वेग काय करा? मी तुम्हाला म्हटलं होतं जाणे येणे सूत्र लिहून ठेवलेलं आहे. एकच व्यक्ती जात असेल आणि एकच वापस येत असेल, एकच ट्रेन जात असेल एकच वापस येत असेल, दोन गुणाकारामध्ये पहिला वेग गुणाकारात दुसरा वेग छेदामध्ये पहिला अधिक दुसरा. तर या ठिकाणी आता वेग आपल्याला घ्यावा लागेल. जाताना वेग किती आहे, येताना वेग किती आहे? डायरेक्ट काही लोक 25-5 घेऊ शकतात. प्रवाहाच्या सोबत जर जात असाल तुम्ही, जर प्रवाहाच्या सोबत पोहले तर पाणी लोटतं आपल्याला मागून, वेग वाढतो. त्याच्यामुळं प्रवाहाच्या सोबतचा वेग जाताना समजा तुम्ही चालले ए पासून बी कडं, तर यांची बेरीज करणार आपण. 25 आणि 5 किती झालं? 30. आता तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध यायचं जर असेल बी पासून ए कडे, तर प्रवाहाच्या विरुद्ध जर पोहले तर
तर पोहणाऱ्याला माहीत आहे पाणी तुम्हाला इकडं लोटतं, आपल्याला तिकडं जायचं, वेग नॅचरली कमी होणार तर यांचीच वजाबाकी 25 मधनं 5 गेले, उरले किती 20. हे दोनच आकडे मी देत असतो नेहमी, एक 40 आणि 60 आणि दुसरा 20 आणि 30. कारण काय याचं उत्तर परफेक्ट येऊन जातं. 40-60 आलं नाही यावेळेस, 20-30 आलं. 20-30चं गणित जर तुम्ही पाहिलं असेल तर ट्रेनच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गेल्यावर लगेच दिसतं. त्यांनी ट्रेन काढलं आणि काय टाकलं, बोट टाकलं. ॲज इट इज गणित आहे, ज्याचं उत्तर 24 येणार आहे. 2 गुणीला पहिला वेग गुण दुसरा वेग छेदात पहिला अधिक दुसरा. 60 आणि 40 असलं तर 48. उत्तरच पाठ पाहिजे, एवढी प्रॅक्टिस पाहिजे. मग आता सरासरी वेग विचारलेला, तर सरासरी वेग बरोबर 2 गुणाकारामध्ये पहिला वेग गुणाकारामध्ये दुसरा वेग छेदामध्ये पहिला अधिक दुसरा, म्हणजेच काय 30 अधिक 20 डायरेक्ट लिहून टाकतो 50. 0 0 गेलं, 5 1 5, 5 6 30, साइन दोन्ही 12 आणि 12 दोन्ही 24. किती आलं आपलं 24. हे प्रॉब्लेम येत असतं किंवा 40-60चं येतं. मे बी मुंबईला 40-60चं येऊ पण शकतं. 40-60चा आन्सर तोंडीच पाहिजे 48. दोनच क्षेत्रात आलटून पालटून जास्तीत जास्त ते येतं. यांनी यावेळेस अशा प्रकारे थोडंसं ट्विस्ट घेतलेलं आहे, पण ते जर सोडवलं तर तुम्हाला सॉल्व करता येतं. पर्याय क्रमांक कोणता 1. त्यानंतर 38 नंबरचा प्रॉब्लेम पाहता. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए ला 20 दिवस, बी ला तुम्हाला दिलेलं आहे 30 दिवस आणि सी ला दिलेलं आहे किती 45 दिवस. तिघां मिळून काम केल्यावर किती दिवस लागतील, चिल्लर प्रश्न आहे. तिसऱ्या नंबरचीच टाईप आहे आपली. आपण तिथं घेतलाय 10 20 30 अशा प्रकारचे अंक घेतलेत. यांनी टाकलेला आहे कोणते अंक आपल्याला 20 30 आणि 45. एक तर लसावी घेऊन करा किंवा गुणाकार करून तुम्ही करू शकता. आता याचा जर लसावी काढला तर लसावी किती येतो 180. आता लसावी काढता आला पाहिजे, लसावी काढला 180, नाही काढता आला हे इकडं कोपऱ्यात जायचं. मग 20 30 45 सगळ्यांच्या पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या, किंवा आपण काय करणार शांत चित्तानं सोडवू. 5 न जर भाग दिला तर 5 चूक 20, 5 सक 30, 5 9 45, 2 न भागलं, बे 2 4, बे त्रिक 6. इथं जबरदस्ती करायची नाही, तसंच राहू द्या. पुन्हा 2 घ्या, बे 1 बे 3 आणि 9. 3 घेतला 1 1, 3 त्रिक 9, शेवटी 3 1 1 1 आलं. 3 त्रिक 9, 9 2 18, 18 2 36, 36 गुणिले 5 किती येतात 180. त्यामुळे लसावी आला तुमचा 180. तर लसावी 180 झाल्यानंतर प्रत्येक संख्येने त्याला भागायचं. 20 न भागलं 9, 30 न भागलं किती आलं 6, 45 न भागलं किती आलं 4. बेरीज करा, 6 4 10 9 19. याचा अर्थ 180 भागाकारामध्ये 19. आता 19 न तुम्हाला भागायचं आहे. भागल्यानंतर काय येतं ते कॅल्क्युलेट करायचं आहे. 19 न जर भागलं, इथलं इथं भागा, नाही तर शांत चित्तानं असं जायचं आपलं. 180ला जर 19 न भागलं तर कितीचा भाग जाईल डायरेक्ट घ्यावं लागेल आपल्याला. 9चा जर भाग गेला तर 171 त्या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणी उरलं किती 9. पुन्हा समथिंग आपण घेतलं असेल तर 9 पॉईंट समथिंग काहीतरी त्या ठिकाणी येतं. तर आता यांनी ऑप्शन कसे दिले आहेत 15 12 10 आणि 8. म्हणजे त्या 9.8च्या जवळपासचा आन्सर घ्यायचा. 9.5च्या जवळपास म्हणजे 10. पर्याय क्रमांक 3. कुठं आहे गणित, पान नंबर 293, टाईप नंबर 3. त्या ठिकाणी ते दिसतं तुम्हाला. आकडे हे नाहीत, आकडे त्या ठिकाणी कोणते टाकले आहेत आपण वेगळे 10 20 30 या प्रकारचे आकडे टाकलेले आहेत. पण मेथड जशीच्या तशी काहीच बदल नाही. ते गणित सोडवलं असेल तर हे तुम्हाला यायलाच पाहिजे. त्यानंतर 39 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 39 पुस्तकामध्ये पान नंबर 393ला तुम्हाला जावं लागेल आणि गणित गुणोत्तर प्रमाणमध्ये 48 नंबरचं ते गणित आहे. आता हे पण गणित जसं आहे यामध्ये जसं दिलं आहे तसंच्या तसंच नाही आहे. त्यामध्ये थोडा बदल म्हणजे 3च्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी बरं, हाच बदल, बाकीचा कोणताही बदल नाही. 5x बरोबर 4y आणि नंतर तुम्हाला म्हटलेलं आहे 3x चा वर्ग अधिक y चा वर्ग छेदामध्ये 3x चा वर्ग वजा y चा वर्ग. तिथेही आपण तेच घेतलं 2p प्लस समथिंग आणि 2p वजा समथिंग. म्हणजे यावरून x yच्या किमती या ठिकाणी टाकायच्या आहेत. x छेदामध्ये y हा 4 जसाच तसा 5 इकडे आणला. x ची किंमत 4 टाका, y ची किंमत 5 टाका. मग x च्या ठिकाणी जर 4 टाकला आपण तर 3 गुणिले x चा वर्ग
याचा अर्थ 4चा वर्ग किती 16 प्लस वायचा वर्ग वाय 5 ते झालं 25 छेदामध्ये पुन्हा तेच 3 गुणिले 16 आणि इथं आलं वजा 25 म्हणजे ते काय झालं 16 त्रिक 48 अधिक 25 छेदामध्ये 16 त्रिक 48 वजा 25 कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 8 आणि 5 1303 हातचाला तुमचा 1 4 आणि 2 6 आणि 1 7 झाले 73 वजा बाकी करा 8तून 5 गेले 3 2 23 भाग काही जात नाही असंच राहू दे ते 73 छेदामध्ये 23 73 छेदात 23 पर्याय क्रमांक 2 कुठं आहे आपल्या पुस्तकामध्ये या टाईपचा प्रॉब्लेम टाईप म्हणतोय पान नंबर 393 गुणोत्तर प्रमाण चॅप्टर आणि 48 नंबरचं प्रॉब्लेम आहे.